राज उद्धव एकत्र येण्यावर चर्चा झडतायत। यावरच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी आपलं मत व्यक्त केलंय। मी एकेकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळचा होतो, त्यामुळे मला हे स्पष्टपणे जाणवतं की जर हे दोघं पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते, असं मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी व्यक्त केलंय। पाहूयात त्यांचं विश्लेषण। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। व्यासंगी पत्रकार श्री कुमार केतकर आपल्या बरोबर आहेत आणि ताजा विषय तोच आहे की श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे हे खरोखरच एकत्रित येतील का? सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही अनेक शिवसैनिकांची दीर्घकाळ मनापासून इच्छा आहे, परंतु ते येत नाही। एका पॉइंटला तर बाळासाहेब ठाकरेंनी असं जाहीरपणे म्हटलं की मला माहिती आहे आत्ता आमच्यात मतभेद आहेत, त्यांच्यात मतभेद आहेत, पण राज आणि उद्धव शेवटी एकत्र येतील असा विश्वास म्हणा, इच्छा म्हणा त्यांनी व्यक्त केलेली होती। मुद्दा ते एकत्र येतील की नाही हे लोकांच्या इच्छेवरती केवळ अवलंबून नाही आहे, त्या दोघांना ते ठरवावं लागणार आहे। आणि त्या दोघांना ते ठरवताना अनेक त्यांनीच तयार केलेले जे कंगोरे आहेत ते बाजूला करावे लागतात। जसे की म्हणजे त्यांची परस्परांबद्दलच्या ज्या प्रतिमा आहेत, ज्या त्यांनी ठरवलेल्या आहेत, त्या त्यांना बदलाव्या लागतील। आता राज अगदी मी जाहीरपणे सांगू शकतो, एकेकाळी माझे अत्यंत जवळचे मित्र होते। उद्धव माझे अतिशय जवळचा कॉन्टॅक्ट होते, जरी माझी विचारसरणी त्यांच्या त्यावेळच्या शिवसेनेच्या विरोधात होती तरीसुद्धा माझे त्यांचे जवळचे संबंध होते। किंबहुना बाळासाहेबांना आमचे मतभेद माहिती होते तरी बाळासाहेबांचे माझे चांगले संबंध होते। मुद्दा त्यातला असा आहे की ते कंगोरे विचारसरणीचे नाही आहेत, वैयक्तिक मतभेदाचे ते काही प्रमाणात वैयक्तिक आहेत। त्याला आविर्भाव आणता येतो विचारसरणीचा, परंतु ते विचारसरणीचे नाही आहेत। कारण राज ठाकरेंनी इतका प्रखर प्रचार मोदींच्या विरोधात केला होता इलेक्शनच्या अगोदर, आणि नंतर ते पूर्णपणे 180 अंश बदलून त्या बाजूला गेले। ते म्हणतील की मी मोदींच्या बाजूचा नाही आहे, कारण अधूनमधून ते BJPवर पण टीका करतात, नाही असं नाही, परंतु राज ठाकरेंचा उमदेपणा हा मी जवळनं पाहिलेला आहे। राज ठाकरेंची धडाडी मी पाहिलेली आहे। माझ्या मते उद्धव ठाकरेंचा चांगुलपणा आणि एक प्रकारची सुसभ्य अशी मांडणी समाजाशी, मला तरी असं वाटतं कोविडच्या काळात त्यांनी जे नेतृत्व महाराष्ट्राला दिलं ते ऐतिहासिक आहे, आणि ह्याची नोंद मी नाही करत आहे, याची नोंद WHO ने पण केलेली आहे। आता मुद्दा असा की त्यांचं सरकार ज्या कपट कारस्थान पद्धतीने पाडलं गेलं त्यावेळेला राजने त्या कपट कारस्थानाला विरोध करायला हवा होता। त्याने असं म्हणायला होतं माझा भाऊ आहे की नाही संबंध नाही, आम्ही एका शिवसेनेचा की हाही संबंध नाही। ज्या पद्धतीने सुरतला जा, मग गोहत्तीला जा, मग कपडे बदला, मग रात्री 12चं विमान पकडा आणि 1 वाजता गुप्तपणे त्यांना भेटा वेश बदलून, आणि मग ही काय पद्धत आहे राजकारणाची? महाराष्ट्राने आत्तापर्यंत असं कधी पाहिलं नाही। आणि उद्धवला अशा प्रकारे हलवलं गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने तर कहरच केला। 2 वर्ष त्यांनी ही केस चालवली, त्याचा निर्णय दिला नाही। शेवटी म्हणले ते स्पीकर घेतील, तो निर्णय स्पीकरला ते पाठवला त्यांनी। यावरून ह्या सगळ्यांनी एक प्रकारे कारस्थान केल्यासारखं वातावरण झालं। त्यावेळेला राजने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती, ती घेतली नाही, आणि मला वाटतं त्यामुळे संबंध अधिक दुरावले। पण आत्ता त्यांनी कधी हात पुढे केला नव्हता टाळीसाठी। दोघातले जे वैयक्तिक मतभेद आहेत ते अत्यंत टोकदार होते, म्हणजे उद्धव हा विश्वासार्ह नाही आहे अशा पद्धतीची भाऊ म्हणून ते मांडणी करताना दिसत होते। एकदा आपण ह्या प्रश्नाचा निकाल लावू, तुम्हाला ही शक्यता वाटते का की आत्ता जे एक हात पुढं केला आणि त्याला उद्धवने काही अटी टाकल्यात, ती एकदा शक्यता मिटली की मग पुढच्या गोष्टीबद्दल बोलू? मला वाटत नाही की ते दोघे पूर्णपणे मनमिळावू पद्धतीने झालं गेलं विसरून जा। आपण आता मराठी माणसाच्या एकूण अस्तित्वाला धोका मुंबईतच भारतीय जनता पक्षाने आणि मोदी शहांनी तयार केलेला आहे। त्यांना हिंदुस्तान करायचं आहे, तो राजला मान्य नाही आहे। मला तर वाटतं राजने फार पूर्वी अशी भूमिका घेतली होती की हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे, मराठी माणसांची भाषा ही फार पूर्वी राजने भूमिका घेतली होती। ही काय आत्ता नव्याने घेतलेली नाही, राजने पूर्वी घेतलेली भूमिका होती, ती तो कंटिन्यू करतोय आणि उद्धव पण कंटिन्यू करतोय। निदान मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी एकत्र यावं आणि बाकी मग हळूहळू जमलं तर जमतील। जर उद्धवचं काँग्रेसशी जुळू शकतं आणि राज फडणवीसशी जुळू शकतं
आणि एकनाथ शिंदेंचं अजित पवारांची वरवर तरी जुळत होतं, तर मग राज आणि उद्धवना एकत्र यायला मराठीच्या मुद्द्यावर काय हरकत आहे? ठीक आहे, मग त्याच्यासाठीचा एक कॉमन धागा म्हणून हिंदी असा जो आत्ता विषय आला आहे तो असू शकतो. असू शकतो नाही, असलाच पाहिजे. हिंदीचं लादणं मराठी माणसांनी कधीही सहन करता कामा नये. याचा अर्थ महाराष्ट्र वेगळा व्हावा अशा अर्थाने म्हणत नाही मी. ती स्टॅलिनची तशी कधी कधी भूमिका असते, म्हणजे तामिळनाडूमध्ये. माझ्या मते मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाची अस्मिता हिला जर कोणी हिंदीच्या नावाखाली धक्का पोचवत असेल, इतकंच नव्हे तर सगळं मराठी अस्तित्व हे गुजरातमध्ये सेटल होत असेल या गुजराती दोघांच्यामुळे, माणसांमुळे, तर त्याला विरोध त्या दोघांनी केलाच पाहिजे, जो राजनी केलेला आहे ह्याच नावाने. हिंदी हा मुद्दा का आला? कारण त्यांनी मांडला म्हणून शिक्षण धोरणात त्रिभाषा सूत्र हा मोदींशहाने केलेलं डिव्हिजन आहे. त्यांना आता कसंही ह्या महापालिका निवडणुकींमध्ये फूट पाडायचे आहेत. मराठी माणसाच्या मुद्द्यावर 3 पक्ष येतात, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. त्यांच्यामध्ये जर फूट पाडली तर फायदा बीजेपीला होईल असं गणित भाजपचं असेल. मला माहीत नाही असं असेल की नाही, पण असं असू शकेल. त्यांना कसंही करून मराठी माणसांना एकत्र येऊन द्यायचं नाही. एकेकाळी तुम्हाला आठवत नसेल, तुम्हाला माहितीच नसेल, एकेकाळी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कडाडून विरोधात होता. 1965-66 नंतर, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यानंतर पूर्ण विरोधात होता. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नव्हता, जनसंघ होता. पण जनसंघ बिलकुल शिवसेनेच्या बाजूचा नव्हता. तर मला जरा थोडं मुंबई आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी, समजा हे दोघं एकत्रित आले तर आता तो मराठीच्या अस्मितेचा मुद्दा आहे का मुंबईमध्ये? मुंबईत काय होईल, MMR रिजनमध्ये काय होईल आणि उर्वरित महाराष्ट्रात काय होईल? काय होईल हे सांगता येणार नाही, परंतु आत्ता तो मुद्दा अस्तित्वात आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी माणसांनी, सर्व पक्षांनी महाराष्ट्रातल्या मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलं पाहिजे. त्याच्यातच राज आणि उद्धवनी पण आलं पाहिजे. ते जर एकत्र आले नाहीत तर मराठी माणसाची मतं 3 भागात विभागणी होईल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं नुकसान होईल. थँक्यू सो मच. सो ये कुमार केतकर यांनी 2 शक्यता वर्तवल्या त्या तुमच्यासमोर आहेत, त्याच्याबद्दल तुमचं मत मला सांगाच ना. कॅमेरावर निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.